ओम शांती. आज आहे 12/12/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, सत्य बाबांद्वारे संगमावर तुम्हाला सत्याचे वरदान मिळते. त्यामुळे तुम्ही कधीही खोटे बोलू शकत नाही. प्रश्न आहे, निर्विकारी बनण्यासाठी तुम्हा मुलांना कोणती मेहनत जरूर करायची आहे? उत्तर आहे, आत्म अभिमानी बनण्याची मेहनत जरूर करायची आहे. भ्रुकुटीमध्ये आत्म्यालाच पाहण्याचा अभ्यास करा. आत्मा बनून आत्म्याशी बोला. आत्मा होऊन ऐका. देहावर दृष्टी जाऊ नये हीच मुख्य मेहनत आहे. याच मेहनतीमध्ये विघ्न पडतात. जितके होऊ शकेल हाच अभ्यास करा की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. गीत आहे, ओम नमो शिवाय. ओम शांती. गोड मुलांनो, बाबांनी स्मृती दिली आहे की सृष्टीचे चक्र कसे फिरते. आता तुम्ही मुले जाणता, आपण बाबांकडून जे काही जाणले आहे, बाबांनी जो रस्ता सांगितला आहे, ते दुनियामध्ये कोणीही जाणत नाही. आपेही पूज्य, आपेही पुजारी याचा अर्थ देखील तुम्हाला समजावून सांगितला आहे. जे पूज्य विश्वाचे मालक बनतात तेच मग पुजारी बनतात. परमात्म्यासाठी असे म्हणणार नाही. आता तुमच्या लक्षात आले आहे की ही तर एकदम बरोबर गोष्ट आहे. सृष्टीच्या आदी मध्य अंताचा समाचार बाबाच ऐकवतात. इतर कोणालाही ज्ञानाचा सागर म्हटले जात नाही. ही महिमा काही श्रीकृष्णांची नाहीये. आता तुम्ही समजता, यांची आत्मा आता ज्ञान घेत आहे. ही वंडरफुल गोष्ट आहे. बाबा म्हणतात, तुम्ही आता बाबांकडून वारसा घेत आहात. बाबा म्हणतात, गृहस्थ व्यवहारामध्ये देखील जरूर राहायचे आहे. सर्वांनी इथे येऊन बसण्याची गरज नाही. सेवा करायची आहे. सेंटर्स उघडायचे आहेत. तुम्ही आता सॅल्वेशन आर्मी म्हणजे मुक्ती सेना, ईश्वरीय मिशन आहात ना. पहिले क्षुद्र मायावी मिशनचे होता. आता तुम्ही ईश्वरीय मिशनचे बनला आहात. तुमचे खूप महत्व आहे. या लक्ष्मी नारायणांची महिमा काय आहे? जसे राजा असतात तसे राज्य करतात. बाकी यांना म्हणणार सर्व गुण संपन्न विश्वाचे मालक, कारण त्यावेळी इतर कोणाचेही राज्य नसते. आता मुलांना समजले आहे विश्वाचे मालक कसे बनावे. आता आपण सो देवता बनत आहोत, तर मग त्यांच्या समोर डोके कसे झुकणार? तुम्ही नॉलेजफुल बनले आहात. ज्यांना नॉलेज नाहीये ते डोके टेकवत राहतात. बाबा म्हणतात, मी आत्मा या शरीराद्वारे कार्य करत आहे. मी या शरीराद्वारे लिहित आहे. मज आत्म्याचा हा विचार आहे. माझी आत्मा हे करत आहे. तर हे आत्म अभिमानी बनणे मेहनतीची गोष्ट आहे ना. माझी आत्मा नमस्ते करत आहे. जसे बाबा म्हणतात, रुहानी मुलांनो, तर भ्रुकुटीकडे पाहावे लागेल. आत्माच ऐकणारी आहे. आत्म्याला मी ऐकवत आहे. तुमची नजर आत्म्यावर पडली पाहिजे. आत्मा भ्रुकुटीच्या मध्यभागी आहे. शरीरावर नजर पडल्याने विघ्न येतात. आत्म्याशी बोलायचे आहे. आत्म्यालाच पाहायचे आहे. देह अभिमानाला सोडा. आत्मा जाणते, बाबा देखील इथे भ्रुकुटीमध्ये बसले आहेत. त्यांना मी नमस्ते करतो. बुद्धीमध्ये हे ज्ञान आहे की आपण आत्मा आहोत. आत्माच ऐकते. बाबा म्हणतात, हे बापदादा दोघेही कंबाईंड आहेत ना. शिव बाबा ज्ञान देतात आणि मग निघून जातात. किंवा काय होते कोण सांगू शकेल? बाबांना विचारा. तुम्ही नेहमीच इथे असता की निघून जाता? बाबांना तर हे तुम्ही विचारू शकत नाही ना. बाबा म्हणतात, मी तुम्हाला रस्ता सांगतो पतितापासून पावन होण्याचा. येतो जातो. मला तर खूप कामे करावी लागतात. मुलांकडे सुद्धा जातो. त्यांच्याद्वारे कार्य करून घेतो.
यामध्ये कोणताही संशय येऊ देऊ नका. आपले काम आहे बाबांची आठवण करणे. संशय आल्याने कोसळतात म्हणजे अधोगती होते. माया जोरात थप्पड मारते. बाबांनी सांगितले आहे, अनेक जन्मांच्या अंताच्या देखील अंतामध्ये मी यांच्यामध्ये म्हणजे ब्रह्मा बाबांमध्ये येतो. मुलांना निश्चय आहे, खरोखर बाबाच आपल्याला हे ज्ञान देत आहेत, इतर कोणीही देऊ शकणार नाही. बाबा म्हणतात, आपल्याला देखील संपूर्ण बनायचे आहे. आता अजून बनलेलो नाही आहोत. ज्ञान तर खूप सोपे आहे, बाबांची आठवण करणे देखील सोपे आहे, परंतु जेव्हा करतील तेव्हा ना. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये संशय बुद्धी बनून शिक्षण सोडायचे नाही. पहिले तर पावन बनण्याकरिता एका बाबांची आठवण करायची आहे, इतर गोष्टींमध्ये जायचे नाही. दुसरी पॉइंट आहे, शरीराकडे दृष्टी गेल्याने विघ्न येतात, म्हणून भ्रुकुटीमध्ये पाहायचे आहे. आत्मा समजून आत्म्याशी बोलायचे आहे. आत्म अभिमानी बनायचे आहे. निर्भय बनून सेवा करायची आहे. आजचे वरदान आहे, सदैव बाबांच्या अविनाशी आणि निस्वार्थ प्रेमामध्ये लवलीन राहणारे मायाप्रूफ भव. सदैव बाबांच्या अविनाशी आणि निस्वार्थ प्रेमामध्ये लवलीन राहणारे मायाप्रूफ भव. स्पष्टीकरण आहे, जी मुले नेहमी बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहतात त्यांना माया आकर्षित करू शकत नाही. जसे वॉटरप्रूफ कपडा असतो तर त्यावर पाण्याचा एक थेंब सुद्धा टिकत नाही, असे जे लगनमध्ये म्हणजे प्रेमामध्ये लवलीन राहतात ते मायाप्रूफ बनतात. माया कोणत्याही प्रकारचा वार करू शकत नाही, कारण बाबांचे प्रेम अविनाशी आणि निस्वार्थ आहे. याचे जे अनुभवी बनले आहेत ते अल्पकाळाच्या प्रेमामध्ये अडकू शकत नाहीत. एक बाबा आणि दुसरा मी, दोघांच्या मध्ये तिसरा कोणीही येऊ शकत नाही. आजचं बोधवाक्य आहे, न्यारा प्यारा म्हणजे अलिप्त आणि प्रेमळ होऊन कर्म करणाराच सेकंदामध्ये फुलस्टॉप लावू शकतो. न्यारा प्यारा म्हणजे अलिप्त आणि प्रेमळ होऊन कर्म करणाराच सेकंदामध्ये फुलस्टॉप लावू शकतो. आजचा अव्यक्त इशारा आहे, आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. स्पष्टीकरण आहे, कर्मातीत अर्थात कर्माच्या अधीन होणारा नाही, परंतु मालक बनून अथॉरिटी बनून कर्मेंद्रियांच्या संबंधामध्ये येईल. विनाशी कामनेपासून न्यारा होऊन कर्मेंद्रियांद्वारे कर्म करेल. आत्मा मालकाला कर्म आपल्या अधीन करू नये, परंतु अधिकारी बनून कर्म करत राहील. करवून घेणारा बनून कर्म करून घेणे, यालाच म्हणणार कर्माच्या संबंधामध्ये येणे. कर्मातीत आत्मा संबंधामध्ये येते, बंधनामध्ये नाही. अच्छा, ओम शांती.